तर शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम पीक विमा 2025 सुरू झालेला आहे. तर तो आपल्या मोबाईलमधून कसा भरायचा ते आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे विम्याची रक्कम भरणे आवश्यक आहे. तर आपल्याला कांदा या पिकासाठी 10 गुंठ्याला 113 रुपये, तर 20 गुंठ्याला 225 रुपये. तर आपल्या जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्रानुसार हे ते तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पूर्ण रक्कम आपल्याला व्यवस्थित भरून आणि तर कशा प्रकारे पीक विमा फॉर्म भरायचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करू. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमधून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करून तुमचा जो गेल्या वर्षी जो तुम्ही फॉर्म भरला होता त्याला जो मोबाईल नंबर वापरला आहे तो इथे मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून घ्यायचा आहे. तर ओ टी पी टाकून आपण लॉग इन केलेलं आहे. तर बघू शकता शेतकऱ्याची इथे पूर्ण डिटेल आलेली. तर खाली आपल्याला बघायचं आहे अप्लाय फॉर इन्शुरन्स स्कीम. त्याच्यात खाली PMFBY इन्शुरन्स या बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपले जे स्टेट आहे ते निवडून घ्यायचे. खाली त्याचे 2 नंबरला सीझन निवडायचं आहे, खरीप की रब्बी. तर सध्या आपल्याला रब्बी हंगाम सुरू आहे तर आपल्याला रब्बी निवडून घ्यायचं आहे. तर स्कीममध्ये आपल्याला PMFBY हे निवडून घ्यायचं आहे आणि इयरमध्ये 2025. सबमिट अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. बँक अकाउंट जर तुम्ही अगोदर गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल तर इथे बँक अकाउंट ऑटोमॅटिक दाखवलं जाईल. तर ते तुम्ही चेक करून त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. आता इथे शेतकऱ्याची जी फार्मर डिटेल आहे ती इथे पूर्ण दाखवली आहे ऑटोमॅटिक. तर आपल्याला ती पूर्ण चेक करून घ्यायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. जिल्हा निवडून घ्यायचा आहे, नंतर तालुका निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रिव्हेन्यू सर्कल जे म्हणजेच महसूल मंडळ ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि आपली जी ग्रामपंचायत आहे म्हणजे ते निवडून घ्यायची. त्याच्यानंतर आपलं गाव विलेज ते निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. क्रॉप डिटेल भरायची आपल्याला इथे. तर क्रॉप टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर जे आपल्या शेतात आपण पीक लावलेलं आहे तर ते पीक इथे निवडून घ्यायचं आहे. तर मी कांदा सिलेक्ट करतो आहे, ओनियन. आणि ॲडिशनल डिटेलमध्ये इथं जी आपली पेरणीची तारीख आहे ती इथं तारीख निवडून घ्यायची. खाली ओनरशिपमध्ये आपल्याला ओनर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपला जो सर्वे नंबर आहे गट नंबर ते इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्या खाली जो आपला खाता नंबर आहे जो 8च्या उतार्यावर जे दिलेला असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता की ज्या शेतकऱ्याचा आपण खाता नंबर आणि गट नंबर टाकलेला आहे त्या शेतकऱ्याची जी पूर्ण डिटेल आहे ती इथं दाखवली जाईल. ती एकदा चेक करायचं आहे आणि त्याला सिलेक्ट करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता एरिया किंवा हेक्टर म्हणजे आपण जे पीक घेतलेले आहे ते एरियामध्ये घेतले की हेक्टरमध्ये घेतले ते इथे आपल्याला निवडायचे आहे. ते निवडल्याच्या नंतर खाली आपल्याला सम इन्शुरन्स दाखवेल. त्याच्यात सम इन्शुरन्स म्हणजे नुकसान झाल्याच्या नंतर मिळणारी रक्कम आणि प्रीमियम टू पे म्हणजे आपल्याला जी भरवायची रक्कम आहे ती खाली दाखवली जाईल आणि खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे पूर्ण डिटेल आलेली आहे. तर जर आपल्याला अजून एखादी जर पीक ॲड करायची असेल तर ॲड मोर या बटनावर क्लिक करायचं आहे. नसता प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. खाली पासबुक अँड चेक या बटनावर क्लिक करून आपण गॅलरी किंवा कॅमेरा किंवा PDF आपण कसे 3 प्रकारे अपलोड करू शकतो. तर इथे आपण पासबुक अपलोड केलेलं आहे. खाली लँड अँड रेकॉर्ड याच्यात आपल्याला 7 बार अपलोड करायची. तर PDF आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि खाली सोईंग सर्टिफिकेट म्हणजे जे स्वघोषणापत्र पीक पेरा तर तो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे.
त्याचे जे PDF आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे. आपला पॉलिसी नंबर इथे जनरेट झालेला आहे. आता पूर्ण माहिती ती चेक करून घ्यायची आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. शेतकऱ्याची पूर्ण डिटेल तिथे दाखवली जाईल आणि प्रोसीड फॉर पेमेंट याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर जे पेमेंट आहे ते आपल्याला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यावर माय पॉलिसी या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला स्टेट, सीझन, स्कीम, इयर हे निवडून घ्यायचं आहे. निवडून घेतल्याच्या नंतर आपल्याला जी आपला पॉलिसी ते पॉलिसी नंबर इथे दाखवेल आणि आपलं फॉर्म पूर्ण झालेलं आहे.